शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती। नवरात्रोत्सवानिमित्त आज करवीर निवासिनी महालक्ष्मीची शिव-पार्वती रूपात आकर्षक पूजा साकारण्यात आली होती। दररोज होणारा पालखी सोहळा आणि महालक्ष्मीची विविध रूपातील पूजा यामुळे मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचा ओघ वाढू लागलाय। दररोज लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत। दररोज होणाऱ्या पालखी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे। सोमवारी सायंकाळी मेना आकारात पालखी सजवण्यात आली। पालखीचं पूजन महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते झालं। यावेळी उपनिबंधक सुनील शिरापूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्यासह अन्य मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महालक्ष्मीची शिवपार्वती रूपात पूजा बांधण्यात आली। शिव, सती, पार्वती, बाल गणेश आणि कार्तिकेय अशा शिवपरिवाराचा करवीर क्षेत्राशी निकटचा संबंध आहे। एकदा हिमालयाची पत्नी मेनावती आणि तिची कन्या पार्वती यांच्यात कुणाचा पती श्रेष्ठ यावरून वाद झाला। त्यामध्ये शेवटी पार्वती रुसली आणि कोल्हापुरात येऊन राहिली। आपली पत्नी रुसून गेल्याचं समजल्यावर तिचा शोध घेण्यासाठी शंकर कोल्हापुरात आले। या ठिकाणी पार्वतीला पाहताच त्यांना अत्यानंद झाला। कोल्हापूर क्षेत्राची रम्यता आणि पावित्र्य पाहून उभयंतांनी एक कल्पपर्यंत निवास केला। त्यामुळे कोल्हापूरचं नाव शिवालय असं पडलं। कोल्हापूरच्या पश्चिमेस सिद्ध बटुकेश्वर यांचा वास आहे, तर प्रयाग क्षेत्री कार्तिकेयाचा, असं या पूजेद्वारे सूचित करण्यात आलंय। ही पूजा अजित ठाणेकर, उमेश उदगावकर, निखिल शानबाग, भरत जोग, संतोष जोशी आदींनी साकारली आहे। महालक्ष्मी मंदिर परिसरातील शनिदेवाचीही नवरात्रोत्सव काळात विविध रूपात पूजा बांधण्यात येते। शनिदेव गरुडावर बसून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी निघाले आहेत अशा रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा चंद्रकांत झुरळे यांनी बांधली। भवानी मंडपातील तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा बाळासाहेब दादरणे, महादेव बनकर, अमर जुगर, राजाराम शिंगे, अमित रावळ, चंद्रकांत जाधव, आदिनाथ चिखलकर आदींनी साकारली। ओढ्यावरील रेणुका मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली होती। देवीची अलंकारिक बैठी पूजा साकारण्यात आली होती। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। या ठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन, भावगीत गायन आदी कार्यक्रमांचा भाविक मनमुरादपणे आस्वाद घेत आहेत।